गावाकडील पद्धतीने केलेला असा झणझणीत मटणाचा रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबर म्हणा किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून खायला एकदम भारी लागतो. आणि सोबतच असं सुकं मटण असेल तर विषयच वेगळा होतो. तर आज आपण एकाच वाटणात पटापट झणझणीत मटणाचा रस्सा आणि सुकं मटण बनवणार आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मटण मॅरिनेट करण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, 7 ते 8 पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता बारीक करून घेऊया. तर बघा, छान असं बारीक करून घेतलं. तर दुसरीकडे बघा, पाऊण किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यातील मटणाची चरबी बाजूला काढून ठेवलेली आहे. ते कशासाठी पुढे सांगते. आता मटणामध्ये 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्ध्या लिंबूचा रस घालूया. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण घातल्यानंतर हाताच्या मदतीने व्यवस्थित मॅरिनेट करा. यामध्ये तुम्ही 2 चमचे दही घातले तरी देखील चालेल. मटण मॅरिनेट करताना अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या मटणाला व्यवस्थित हळद मीठ वाटण लागेल. तर बघा, सगळ्या मटणाला व्यवस्थित साहित्य लागलेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं मटण 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवा. 20 मिनिट नंतर बघू शकता, मटण छान मॅरिनेट झालेलं आहे. आता मटण शिजवून घेऊया. मटण शिजवण्यासाठी कुकर गरम केला. आता कुकरमध्ये 1 पळी तेल घेऊया. मटण शिजवताना तेल अजिबात जास्त घालू नका, कारण आपण जास्त तेल शिजवताना घातलं तर मटण अर्धवट तळले जाते आणि नंतर शिजवताना आपण पाणी घातलं की ते मटण शिजायला वेळ घेतं. थोडक्यात मटण दांडरलं जातं. त्यामुळे तेवढंच गरजेनुसार तेल घालायचं. तर बघा, आता हे मटण गॅस मोठा करून 5 ते 6 मिनिट परतवून घ्यायचं, म्हणजे मटणाला छान हळदी मिठाचं पाणी सुटायला मदत होते. तर बघा, 5 ते 6 मिनिट मटण परतवून घेतलं. कडेला बघा, मटणाला छान हळदी मिठाचे पाणी सुटलेलं आहे. बरेच जण म्हणतात कुकरमध्ये मटण केल्यानंतर चवीला लागत नाही, परंतु आपण जर पारंपरिक पद्धतीने कुकरमध्ये मटण केलं तर ते पातेल्यात केलेल्या मटणापेक्षा छान लागतं. एकदा या पद्धतीने नक्की करा. तर बघा, गॅस मध्यम आचेवर केला. कुकरवर ताट ठेवलं. आता ताटात जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घ्या. आता ताटातील पाणी गरम होईपर्यंत मटण शिजवून घ्या. झाली की नाही पारंपरिक पद्धत. शिवाय अशा प्रकारे पाणी वरती गरम केल्यामुळे गॅसची सुद्धा बचत होते. अजिबात दुसरीकडे पाणी गरम करायची गरज लागत नाही. आपण ही प्रोसेस केल्यामुळे बघा, मटणाला अंगचं मूळचं पाणी सुटलेलं आहे. हे पाणी मटणाला सुटणं खूप गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही मटणाला कितपत पाणी सुटलेलं आहे. जर आपण कुकरमध्ये ही प्रोसेस न करता मटण शिजवले तर खरंच मटण बेचव होतं. त्यामुळे नेहमी कुकरमध्ये जरी मटण करीत असलो तर ही पारंपरिक पद्धत वापरायची. तर बघा, ताटातले पाणी मटणामध्ये घातले. आता एकदा मटण तळापासून हलवून घेऊया. मटण हलवून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला तयार करूया. त्यासाठी मी 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, त्याच प्रमाणात चणा डाळ, 1 इंच दालचिनी, अर्धा इंच जावित्री, 4 मिरे, 4 लवंग, 1 चक्री फूल घेतलेलं आहे. आता हे साहित्य कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. साहित्य भाजून घेत असताना गॅस लो टू मीडियम आचेवर ठेवायचा, म्हणजे साहित्य व्यवस्थित भाजले जाईल. तर बघा, 2 ते 3 मिनिट साहित्य भाजून घेतलं. काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस. आता हा खोबऱ्याचा खीस सतत हलवत खरपूस भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी देखील चालेल. तर बघा, खोबरं मी 2 ते 3 मिनिट चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं.
काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मटणाची चरबी भाजून घेऊया। सोबतच 1 वाटी चिरलेला कांदा देखील घेऊया। आता हे दोन्ही साहित्य आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिट लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चरबी भाजून बारीक करून जर मटण रश्श्यामध्ये घातली तर रस्सा खूप मस्त लागतो। एकदा या गावाकडच्या पद्धतीने रस्सा नक्की बनवा, किंवा तुम्ही हैदराबादी स्टाईल मटण रस्सा खाल्ला असेल तर त्यामध्ये देखील मटणाची चरबी बारीक करून रश्श्यामध्ये घातली जाते। खरंच खूप रस्सा भारी लागतो, एकदा ट्राय करा। तर बघा, दोन्ही साहित्य भाजून झालं, आता काढून घेऊया। तर बघा, आता हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, काही वेळातच सगळे साहित्य थंड झाले, बारीक करून घेऊया। बारीक करून घेत असताना पहिल्यांदा कोरडे जिन्नस आधी बारीक करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित पिठासारखे बारीक होतात। जर आपण सगळे जिन्नस सोबतच बारीक केले तर हे कोरडे जिन्नस व्यवस्थित बारीक होत नाहीत, मग ते जेवताना दाताखाली कचकच लागतात। त्यामुळे सेपरेट बारीक करून घ्यायचे। तर बघा, कोरडे जिन्नस बारीक करून घेतले, छान बारीक झालेले आहेत। आता यामध्ये भाजलेला कांदा आणि चरबी बारीक करून घेऊया। बारीक करताना 4 चमचे पाणी घालूया, म्हणजे छान बारीक होईल। तर बघा, छान असं बारीक करून घेतलं। आता सुकं मटण आणि रश्श्यासाठी एकच मसाला वाटण तयार करूया। त्यासाठी कढई गरम केली, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले। तेलामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, त्याच प्रमाणात 2 चमचे लाल मिरची पावडर। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, केवळ आपण भाजीला कलर येण्यासाठी किंवा भाजी एक्स्ट्राची तिखट होण्यासाठी हा मसाला घालतो। तुम्ही फक्त कांदा लसूण मसाला घातला तरी देखील चालेल। आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया। वाटण घातल्यानंतर गॅस मंद आचेवर करा आणि मसाला 1 ते 2 मिनिट तेलात परतवून घ्या। मसाला 1 ते 2 मिनिट परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला। पाणी घातल्यानंतर मसाला अजून 1 ते 2 मिनिट शिजवून घ्या, म्हणजे पहिल्यापासून मसाला साधारण 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घेतलेला आहे। अशा प्रकारे मसाला शिजवून घेतल्यामुळे रस्सा अजिबात मिरचट होत नाही, चवीला छान लागतो आणि रश्श्याला तर्री देखील छान येते। तर बघा, मसाला छान शिजवून घेतला, गॅस बंद करूया। दुसरीकडे बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, स्टीम पूर्णपणे निघून गेलेली आहे। मटण बघूया कसं शिजलेलं आहे, मस्त मऊसूत शिजलेलं आहे। आता मटणाचे तुकडे आणि अळणी रस्सा सेपरेट करूया। सेपरेट करत असताना पातेलं मंद आचेवर ठेवा। आता या अळणी रश्श्यामध्ये गरजेनुसार तयार केलेलं वाटण घालायचं आहे। तुम्हाला सुक्या मटणासाठी देखील हेच वाटण घालायचं आहे, त्यामुळे गरजेनुसार रस्स्यामध्ये वाटण घाला। वाटण घातल्यानंतर रस्सा एकदा तळापासून हलवून घेऊया। आता हा रस्सा 1 ते 2 मिनिट हलका उकळवून घ्यायचा आहे। जास्त रस्सा उकळवून घ्यायची गरज नाही, कारण आपण मसाला छान शिजवून घेतलेला आहे। तर बघा, रस्सा 1 ते 2 मिनिट उकळवून घेतला। आता वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया। गॅस बंद करूया। तर बघा, या ठिकाणी मस्त झणझणीत रस्सा तयार आहे। रस्सा छान मिळून आलेला आहे। आता दुसरीकडे आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे। त्यासाठी तयार केलेलं वाटण कढईमध्ये गॅसवर ठेवलं। आता यामध्ये मटणाचे तुकडे घाला। हवं तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता, तुमच्या आवडीनुसार। आता हे मटणाचे तुकडे आपल्याला 1 ते 2 मिनिट वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहेत। गरज असेल तर यामध्ये मीठ घालू शकता। तर बघा, 1 ते 2 मिनिट मटण छान परतवून घेतलं। आता वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया।
तर या ठिकाणी मस्त चमचमीत सुकं मटण तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त गावाकडील मटणाचा रस्सा आणि सुकं मटण बनवलेलं आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.